हॅलो, चला बघूयात भेंडी दो प्याजा। 200 ग्रॅम भेंडी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे। मीडियम साईजचा कांदा टोमॅटोच्या मोठ्या फोडी, मीडियम साईजचा कांदा टोमॅटो अगदी बारीक चॉप केलेला आणि 7-8 लसूण पाकळ्या त्याची पेस्ट केलेली आहे, ठेचून घेतलेले। नंतर धने जिरे पावडर, लाल तिखट, हळद, हिंग आणि मीठ असं घेतलेलं आहे आणि 2 चमचे डाळीचं पीठ घेतलेले। आता भेंडी, डाळीचं पीठ आणि ड्राय मसाले सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। 3 चमचे तेल तापवायचं आहे कढईमध्ये, त्याच्यात ते भेंडीचं मिक्सचर घालायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटांसाठी झाकण न ठेवता फ्राय करायचं आहे। त्याच्यात ऑलमोस्ट आपली भेंडी आता शिजलेली आहे, ते काढून घ्यायचं आहे। दुसऱ्या कढईमध्ये 1.5 चमचा तेल घालायचं आहे, त्याच्यामध्ये जे मोठं चिरलेला कांदा टोमॅटो आहे ते घालून मिक्स करायचं आहे आणि 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटांनी झाकण काढायचं आहे लगेचच आणि ते जे आहे कांदा टोमॅटो ते भेंडीच्या मिक्सचरमध्ये काढून घ्यायचे। ह्याला आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे, कारण त्याचा क्रंच तसाच ठेवायचा आहे आपल्याला, ते खूप सॉफ्ट करायचं नाही आहे। तर हे बघा 2 मिनिटांनी मी कांदा टोमॅटो भेंडीच्या मिक्सचरमध्ये काढलेला आहे। आता सेम तेलामध्ये बारीक चिरलेला जो कांदा टोमॅटो आहे ते घालायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर लसूण पाकळ्या ज्या ठेचलेल्या आहेत त्या घालायच्यात। पुन्हा एकदा मिक्स करायचं व्यवस्थित। किंचित हळद, म्हणजे अगदी पाव चमचा हळद, थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालायचं आहे। तर ऑलरेडी भेंडीच्या मिक्सचरमध्ये पण हे सगळं आहे, पण तरी थोडं टेस्टसाठी मी अजून घातलेले। 2-3 चमचे पाणी घालायचं आहे। सगळं मिक्स करून 1-3-4 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। झाकण काढल्यानंतर भेंडीचं जे मिक्सचर आहे ते घालायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा आमचूर पावडर असं घातलेलं आहे मी। हे सगळं मिक्स करून 5 मिनिटांसाठी वाफ द्यायची। वाफ आणल्यावरती आपली भेंडी दो प्याजा रेडी आहे। कोथिंबीरीने गार्निश करा। थँक्यू।